सीपीएन बेरार अंतर्गत येणाऱ्या प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर येथे राखी अर्पण कार्यक्रम अत्यंत उत्साहात, देशभक्तीने भारलेल्या आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या सीमांवर सजग असलेल्या वीर जवानांना प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे अर्पण केले. या अनोख्या उपक्रमाने रक्षाबंधनाच्या सणाला एक राष्ट्रीय आणि संवेदनशील परिमाण प्राप्त करून दिले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल सुजीत बैस, शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री अशोक बनसोड सर, ब्रिगेडियर सुनील गावपांडे तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन आणि अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे मनोवेधक सादरीकरण केले, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात राष्ट्रप्रेमाचा जाज्वल्य संचार झाला. प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर यांच्यासह एकूण 40 शाळांमधून संकलित झालेल्या तब्बल 2 लाख राख्यांचे औपचारिक सुपूर्द ग्रहण करण्यात आले. या राख्या सीमेवर तैनात जवानांना पाठवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहुण्यांना राखी बांधून आपले प्रेम आणि सन्मान व्यक्त केला. या भावस्पर्शी सोहळ्याला सीपीएन बेरार सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षकगण तसेच ज्या शाळांनी राख्या पाठवल्या त्या सर्व शाळेतील प्राचार्य आणि शिक्षक यांची उपस्थिती लाभली. यावेळी लेफ्टनंट कर्नल सुजीत बैस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी आपल्या सशस्त्र दलांप्रती असलेली आत्मीयता आणि आदरभाव पाहून आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. राखी ही केवळ नाती जपणारी नाही तर शौर्य, समर्पण आणि एकतेचे प्रतीक ठरू शकते, हे या उपक्रमाने अधोरेखित केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्या देशसेवा आणि समाजभान जपण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ देशभक्ती नाही तर सैनिकांच्या त्यागाविषयी जाणीव निर्माण झाली आहे. ही राखी त्यांच्या भावना पोहोचवणारे अमूल्य माध्यम ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मृणाल काटे यांनी केले. समारोप वंदे मातरम गीताने करण्यात आला, ज्याने उपस्थित सर्वांच्या मनामध्ये अभिमान, आदर आणि देशसेवेची प्रेरणा जागवली. शाळेच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत सांगितले की राखी अर्पण हा एक उपक्रम नसून तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशासाठी समर्पणाची ज्योत प्रज्वलित करणारा संवेदनशीलता, ऐक्य आणि राष्ट्रीयत्वाचा सजीव अनुभव ठरला. So that दिल की बात दिल तक पहुंचे. आदरणीय ब्रिगेडियर सुनील सर, एडवोकेट अशोक सर, प्रिंसिपल मैम, उपस्थित हमारे शिक्षकगण, अभिभावकगण, आम्ही इथे सगळे एकत्रित आहोत, सैन्य दलातले लोक आणि त्याचबरोबर प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर ब्रांच या शाळेने हा जो उपक्रम चालवला मागच्या 10 ते 15 वर्षापासून, ज्याच्या अंतर्गत आपल्या अनेक ज्या शाळा आहेत त्या एका बॉक्समध्ये राख्या तयार करून सीमेवर पाठवतात. मला माझाही काळ आठवतोय, मी सैन्यात असताना इथून राखी पाठवलेली मला मिळायची. आता या राख्या आर्मीच्या पोस्टल विभागाद्वारे, ज्याला आपण आर्मी पोस्टल सर्व्हिस म्हणतो, त्याच्या अंतर्गत पाठवतात. या पद्धतीमुळे काय होत आहे की जी राखी एक लहान मुलगी किंवा विद्यार्थी तयार करते ती थेट सैनिकांपर्यंत व्यवस्थितपणे आणि सुरक्षितपणे दिलेल्या वेळेत पोहोचतात. याचं जे माध्यम आहे आपण त्याचा सराहना केली पाहिजे. त्याचबरोबर याच्या मागची जी भूमिका आहे की आज आपल्या जनमानसांमध्ये आणि त्यातल्या त्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जी भावना आहे आपल्या सैन्याबद्दल, सैनिक कोण आहे, सैनिक हा त्यांचा भाऊ आहे, सैनिक कोण आहे हे कोणाचे वडील आहे, कोणाचा नवरा आहे, तर या सगळ्यांना पण शेवटी त्याच्या मागची जी भावना आहे की आपलं प्रेम, आपली सद्भावना राखीच्या माध्यमातून पाठवण्यासाठी जे उपक्रम चालत असतात त्या माध्यमामधून हा कार्यक्रम इथे आयोजित केला. मी स्वतः ब्रिगेडियर सुनील गावपांडे आणि माझ्याबरोबर सैन्य दलातले 1-2 अधिकारी आले. आम्ही आज या राख्या रिसीव्ह केल्या आणि पुढच्या 1-2 दिवसामध्ये थेट या नॉर्दर्न कमांड आणि ईस्टर्न कमांड म्हणजे पूर्वी कमांड आपल्या कलकत्त्याच्या पलीकडे अप टू अरुणाचल आणि इकडे JNK आणि त्याचबरोबर काही राख्या साऊथमध्ये अप टू अंदमान आणि लक्षद्वीप द्वीपापर्यंत जातात. हा जो कार्यक्रम झाला आहे त्याच्याबद्दल मी या आयोजकांकडून चॅनलनी मला इथे 2 बाईट द्यायला सांगितलं तर त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाबद्दल
माझी कृतज्ञता व्यक्त करतो की असे कार्यक्रमात याच्या पुढेही सुरळीत चांगले राहो आणि देशामध्ये आपली भावना, प्रेमाची भावना जागृत राहो. जय हिंद. मी प्रिन्सिपल सिपेंडबेरा हायस्कूल रविनगर. प्रहार मिलिटरी शाळेतर्फे हा कार्यक्रम कर्नल देशपांडेंनी जेव्हा या शाळेची स्थापना केली तेव्हापासून सतत दरवर्षी हा कार्यक्रम सुरू आहे. विद्यार्थ्याच्या मनात सैनिकाविषयी आणि देशाविषयी देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रहार मिलिटरी स्कूल इथे करण्यात येते. आणि हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे की जे सैनिक डोळ्यामध्ये तेल घालून सीमेवर आपल्या देशाची रक्षा करतात त्या सैनिकांना एक आपल्या सामान्य जनतेची, विद्यार्थ्यांची ही सुद्धा रक्षा करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.